चला बघा, लक्ष द्या आता. ट्रिग्नोमेट्रीचा जो टॉपिक आहे यामधले देखील 2-2 मार्क्सचे काही प्रश्न, म्हणजे 2 मार्क्सचा एक क्वेश्चन तुम्हाला तुमच्या फायनल एक्झाममध्ये विचारला जातो. त्यामुळं जे अलाइड अँगल, कंपाऊंड अँगलचे प्रॉब्लेम आहेत किंवा मल्टिपलचे फॉर्म्युला आहेत, हे फॉर्म्युले तुम्ही जर लर्न केले तर याच्यावर तुमचे 2 मार्क्सचा एक प्रॉब्लेम कन्फर्म होऊन जातो. तर बघा आता यामध्ये तुम्हाला जे फॉर्म्युले आहेत, तर सगळ्यात पहिलं साइन ऑफ ए प्लस बीचा फॉर्म्युला आहे. काय असतो बरं साइन ऑफ ए प्लस बीचा फॉर्म्युला? साइन ऑफ ए प्लस बी असतो साइन ए इंटू कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी. हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. साइन ऑफ ए मायनस बीचा फॉर्म्युला काय असतो? साइन ऑफ ए मायनस बी असतो साइन ए इंटू कॉस बी मायनस कॉस ए इंटू साइन बी. त्यानंतर कॉस ऑफ ए मायनस बीचा फॉर्म्युला आहे कॉस ए इंटू कॉस बी प्लस साइन ए इंटू साइन बी. हा कॉस ऑफ ए मायनस बीचा आहे. आणि कॉस ऑफ ए प्लस बीचा फॉर्म्युला आहे कॉस ए इंटू कॉस बी, कॉस ए इंटू कॉस बी मायनस साइन ए इंटू साइन बी. तर लक्षात घ्या, एवढे सगळे जे फॉर्म्युलाज आहेत कंपाऊंड अँगलचे, हे फॉर्म्युले तुम्ही तिथं लक्षात ठेवा, लर्न करा. या फॉर्म्युल्यावर बेस तुम्हाला ठीक आहे, जाऊ दे, असंच राहू दे त्याला आपण. तर लक्षात घ्या, या फॉर्म्युल्यावर बेस तुम्हाला दोन मार्क्सचा प्रॉब्लेम तिथं विचारला जातो. ठीक आहे. तर बघा आता आपण हे जे प्रॉब्लेम लिहिलेले आहेत की फाइंड द व्हॅल्यू ऑफ कॉस 75 डिग्री, तर हे स्टँडर्ड अँगल नाही आहेत. आपल्याला माहिती आहे 30 डिग्री असेल, 45 डिग्री असेल, 60 डिग्री असेल, 90 डिग्री असेल, ह्याचे स्टँडर्ड आपल्याकडे व्हॅल्यू आहेत या ट्रिग्नोमेट्रिक रेशोच्या. पण 75 डिग्री हा स्टँडर्ड अँगल नाही आहे. त्यामुळे जर कॉस 75चा जर आपल्याला सोल्युशन काढायचं असेल, म्हणजे बघा माझ्याकडे फर्स्ट क्वेश्चन आहे की मला काय करायचं आहे, कॉस 75ची व्हॅल्यू काढायची आहे. मग बघा कॉस 75 डिग्रीला कसं लिहू शकतो बरं आपण? याला आपण स्टँडर्डच्या फॉर्ममध्ये असं लिहू शकतो का? कॉस 45 प्लस 30 लिहू शकतो की नाही? बघा 45 प्लस 30 काय होतो? 75. इथं कॉस ऑफ ए प्लस बीचा फॉर्म्युला अप्लाय करा. काय असतो कॉस ऑफ ए प्लस बी? हा असतो कॉस ए इंटू कॉस बी मायनस साइन ए इंटू साइन बी, आणि साइन बी आहे 30. याचा रिझन पण लिहा तुम्ही, तो फॉर्म्युला यूज केला आहे म्हणून. आता सांगा बरं कॉस 45ची व्हॅल्यू किती असते? जरी तुम्हाला नाही आठवली तर कॅल्सीवर टाकायची, ती असते 1/√2. 1/√2. कॉस 30 डिग्री किती असते? हे बघा, तुम्हाला या व्हॅल्यू पाठच असल्या पाहिजे असं गरजेचं नाही. इथं व्हॅल्यू पाठच असल्या पाहिजे असं गरजेचं नाही. इथं प्रोडक्ट आहे, इथं प्रोडक्ट आहे. या व्हॅल्यू तुम्ही कॅल्सीवर टाकल्या तरी येऊन जातं. कॉस 30 किती असतो? √3/2 मायनस साइन 45 किती असतो? 1/√2 असतो. आणि साइन 30 किती असतो? हा असतो 1/2. ठीक आहे. आता लक्षात घ्या, आता इथं न्यूमरेटरचा मल्टिप्लिकेशन होईल. √3 × 1 किती होणार आहे? √3 डिवायडेड बाय हा 2√2 होईल, 2√2 मायनस 1 × 1 काय होणार आहे? 1 डिवायडेड बाय 2√2 असा होईल. याला तुम्ही फर्दर सिम्प्लिफाय केला तर हा होणार आहे √3 - 1. बघा दोघांचा बेस सेम आहे की नाही? दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे. हा डिनॉमिनेटर सेम, म्हणजे न्यूमरेटरची डायरेक्ट सबट्रॅक्शन होईल. √3 - 1/2√2. अशा पद्धतीनं तुम्हाला कॉस 75 डिग्रीचा आन्सर भेटणार आहे. क्लिअर आहे? सिम्पल आहे की नाही? तर अशा पद्धतीनं लक्षात घ्या. इथं कोणता फॉर्म्युला यूज केला आपण? हा फॉर्म्युला यूज केला आपण. कुठला? अलाइड अँगलचा, कॉस ऑफ ए प्लस बीचा. लक्षात घ्या. सेम असंच तुम्हाला आता नेक्स्ट क्वेश्चन आहे कॉस 135 डिग्री. कॉस 135 डिग्रीची व्हॅल्यू काढायची असेल तर काय करताल बरं? जर मला कॉस 135 काढायचं असेल, येस 90 + 45 करा, कारण 90 आणि 45 दोन स्टँडर्ड व्हॅल्यू आहेत. तर 90 + 45 करा. बघा कोणता अँगल काढायचा आहे तर आपल्याला कॉस 135. कॉस 135ला तुम्ही लिहू शकता कॉस ऑफ 90 + 45. आणि इथं परत कॉस ऑफ ए प्लस बीचा फॉर्म्युला लावा. काय होईल तो? कॉस ए इंटू कॉस बी म्हणजे कॉस 45 मायनस साइन ए म्हणजे साइन 90 इंटू साइन बी म्हणजे साइन 45. ठेवा इथं व्हॅल्यू. कॉस 90 किती असतो? कॉस 90 असतो 0 असतो का?
चेक करा. हे बघा तुम्हाला नाहीच लक्षात आलं ना, तुम्ही डायरेक्ट कॅल्क्युलेटर टाका ना. कॉस 90 0 असतो. कॉस 45 किती असतो? 1 बाय रूट 2. आत्ताच आपण बघितलं कॉस 45 असतो 1 बाय रूट 2. तुम्हाला कॅल्सीवर येणार आहे ते √2/2. कॅल्सीवर असं √2/2 येतं का? कॉस 45ची व्हॅल्यू, त्याचा अर्थ असतो 1 बाय रूट 2. लक्षात घ्या, त्याचा अर्थ काय असतो? 1 बाय रूट 2. आता नंतर बघा पुढे मायनस साईन 90 किती असतो? हा 1 असतो. इंटू साईन 45 असतो 1 बाय रूट 2. याला जर तुम्ही सॉल्व केला तर हे पूर्ण 0 होणार आहे. -1 बाय रूट 2 म्हणजे याचा आन्सर येतो तुमचा -1 बाय रूट 2. ठीक आहे, हा येतो कॉस 135. आणि लक्षात घ्या हा सेकंड क्वाड्रंट असतो. सेकंड क्वाड्रंटमध्ये फक्त साईन जो आहे, साईन आणि साईनचा रेसिप्रोकल हेच पॉझिटिव्ह असतात, बाकी सगळे निगेटिव्ह असतात. आपण स्टडी केलेला आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला कॉस 135ची व्हॅल्यू भेटते. क्लिअर आहे. आता नंतर साईन 15 असेल तर साईन 15ला कसं लिहिताल बरं? साईन 15ला कसं लिहिताल? साईन 15 कंपाऊंडच्या फॉर्ममध्ये साईन 15ला कसं लिहिताल सांगा? साईन 15 डिग्री सबट्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये लिहू शकता की नाही याला? साईन 45 - 30 लिहू शकता. 45 मधून 30 गेले तर 15 राहतात की नाही? म्हणजे साईन 15ला लिहू शकता तुम्ही साईन 45 - साईन 30. आता साईन ऑफ A - Bचा फॉर्म्युला यूज करा. काय असतो तो बघा? साईन ऑफ A - B काय असतो? साईन ऑफ A - B साईन A इंटू कॉस B म्हणजे साईन 45 इंटू कॉस 30 मायनस कॉस A इंटू साईन B म्हणजे कॉस 45 इंटू साईन 30. सांगा आता इथली व्हॅल्यू. साईन 45 किती असतो? 1 बाय रूट 2. कॉस 30 डिग्री किती असतो? कॉस 30 डिग्री √3/2 मायनस कॉस 45 किती असतो? 1 बाय रूट 2. आणि साईन 30 किती असतो? 1 बाय 2. हा 1/2 असतो. करेक्ट. म्हणजे हा होणार आहे √3 इंटू 1 काय वेळेला? √3/2√2 मायनस 1 1 × 1/2√2 म्हणजे याचं व्हॅल्यू येणार आहे तुमची √3 - 1 डिवायडेड बाय 2√2. लक्षात घ्या ही व्हॅल्यू कशाची आलती आपली अगोदर सांगा बरं? ही कॉस 75 ची आलती की नाही? कॉस 75 इज इक्वल टू साईन 15 असतो. बघा साईन 15 डिग्रीची जी व्हॅल्यू आहे तीच कॉस 75 ची पण तीच आलेली आहे. आता ही काढू शकता कॉस 105 ची. 105 कसं लिहू शकता बरं? कॉस 105 ला 105 ला कसं लिहू शकता सांगा? 105 ला कसं लिहिता? 60 + 45 लिहू शकता की नाही? 60 + 45. मग सांगा आता इथल्या व्हॅल्यू. हां बघा कॉस 105 ला आपण लिहिणार कॉस 105 डिग्री आहे. याला आपण लिहू शकतो कॉस ऑफ 60 + 45. आता तुम्हाला 60 डिग्री आणि 45 डिग्रीसाठी व्हॅल्यू पाठ नसल्या तर तुम्ही कॅल्क्युलेटर टाकायच्या. मग कॉस ऑफ A + Bचा फॉर्म्युला लावा. तो होतो कॉस A इंटू कॉस B मायनस साईन A म्हणजे साईन 60 डिग्री इंटू साईन B म्हणजे साईन 45. चला सांगा आता इथल्या व्हॅल्यू. कॉस 60 किती येतं? कॉस 60ची व्हॅल्यू सांगा? 1/2 करेक्ट आहे. 1/2 इंटू कॉस 45 किती येतो? 1 बाय रूट 2 मायनस साईन 60 किती येतो? √3/2 येतो का? चेक करा. आणि साईन 45 किती येतो? 1 बाय रूट 2. याला सॉल्व करा. 1 इंटू 1 1 होईल डिवायडेड बाय 2√2 मायनस √3 इंटू 1 काय होणार आहे? √3 डिवायडेड बाय 2√2. याला जर तुम्ही फर्दर सिम्प्लिफाय केलं तर हा होणार आहे 1 मायनस √3. डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमिनेटरची डायरेक्ट सबट्रॅक्शन डिवायडेड बाय 2√2. हा भेटणार आहे कॉस 105 105 डिग्री. क्लिअर आहे? क्लिअर आहे. तर खूप सिम्पल आहे. या टाईपचे प्रॉब्लेम जरी तुम्हाला तिथं आले 2 मार्कला असा प्रॉब्लेम विचारला जातो. त्यामुळं लक्षात घ्या 2 मार्कला जर असा प्रॉब्लेम आला तर तुम्हाला तो सोडवता आला पाहिजे. ओके चला आता बघा एक पुढचा एक क्वेश्चन आहे टॅनचा. टॅनचा फॉर्म्युला आपण लिहिला नाही तर टॅनचे पण कंपाऊंड अँगलचे फॉर्म्युले आहेत बघा. टॅन ऑफ A + B आणि टॅन ऑफ A - B. माहिती आहे तुम्हाला टॅन ऑफ A - Bचा फॉर्म्युला? टॅन ऑफ A - B काय असतो? टॅन A मायनस टॅन B अपॉन 1 +
टॅन ए इंटू टॅन बी. हा फॉर्म्युला आहे टॅन ऑफ ए मायनस बीचा. आणि टॅन ऑफ ए प्लस बी असेल तर टॅन ऑफ ए प्लस बी असेल तर टॅन ए प्लस टॅन बी, टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. तर लक्षात घ्या, एवढे सगळे फॉर्म्युले जे आहेत हे फॉर्म्युले तुम्हाला इथं लक्षात ठेवायचे आहे. आता हा जो प्रॉब्लेम आहे बघा, या टाईपचा पण प्रॉब्लेम तुम्हाला विचारला जाऊ शकतो हा परीक्षेमध्ये, की या टाईपचा जर प्रॉब्लेम आला तर तुम्हाला तो सोडवता आला पाहिजे. चला बघा, आता आपण इथं टॅनवाला फॉर्म्युल्यावर बेस सॉल्व करू. बघा काय आहे तो, टॅन 85. बघा टॅन 85, टॅन 85 डिग्री मायनस टॅन 40 डिग्री अपॉन 1 प्लस टॅन 85 इंटू टॅन 40. आता इथं लक्षात घ्या, इथं टॅन ए प्लस टॅन बी सारखा सूट होतं की नाही. हे बघा, ए म्हणजे 85, बी म्हणजे 40, म्हणजे हा टॅन ए मायनस टॅन बी अपॉन 1 प्लस टॅन ए इंटू टॅन बी सारखा दिसतोय. मग एची व्हॅल्यू किती आहे बरं, एची व्हॅल्यू किती आहे, एची व्हॅल्यू 85. मग याला तुम्ही लिहू शकता डायरेक्ट टॅन ऑफ ए मायनस बीची व्हॅल्यू 40. थोडंसं अजून तुम्ही त्याला थोडं सिस्टमॅटिकली लिहा. किती येईल तो, टॅन 45 येईल की नाही. 85 मधून 40 मायनस केले तर किती राहील, 45. आणि टॅन 45ची व्हॅल्यू किती असते, 1. म्हणजे हे जे तुमचा आन्सर आहे, फक्त इथं तुम्ही मेन्शन करायचा, फॉर्म्युला मेन्शन करायचा, इथं फॉर्म्युला मेन्शन करायचा आहे, बाकी सिम्पल आहे. 1 प्लस टॅन 85 इंटू टॅन 40 इज इक्वल टू 1. बघा अशा पद्धतीनं तुम्हाला हे आन्सर 1 येतं. ठीक आहे, क्लिअर आहे. बघा एक प्रश्न अजून या, एक प्रश्न अजून आहे, तुम्ही याचं मला सांगा किती उत्तर येतं. हां, 32 आणि 88. बघा आता एक प्रश्न तुम्ही मला सांगा याचं उत्तर, मी इकडं लिहितो. बघा एक क्वेश्चन आहे, 2 मार्कला आलेला आहे परत PYQ मध्ये. म्हणजे टॅन 32 आहे, तुम्ही कॅल्क्युलेट करा. इव्हॅल्युएट टॅन 32 प्लस टॅन 88, टॅन 88, टॅन 32 प्लस टॅन 88 आहे. आणि परत पुढे काय सांगितलं बघा, त्याच्यानंतर पुढे दिलं 1 मायनस टॅन 32 अपॉन 1 मायनस टॅन 32 इंटू टॅन 88. बघा आता इथं तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, करताय सॉल्व. चला ट्राय करा, ज्यांना जमतं आहे त्यांनी, ज्यांना नाही जमत त्यांनी लक्ष द्या, ज्यांना जमतं आहे त्यांनी ट्राय करा. फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, टॅन ऑफ ए प्लस बी इज इक्वल टू टॅन ए प्लस टॅन बी अपॉन 1 मायनस टॅन ए इंटू टॅन बी. हा फॉर्म्युला आहे. मग याच्या अकॉर्डिंग देअरफॉर हा जो तुमच्याकडं टॅन 32 प्लस टॅन 88 आहे अपॉन 1 मायनस टॅन 32 इंटू टॅन 88, याला लिहू शकतो आपण टॅन ऑफ 32 प्लस 88. आणि टॅन 32 प्लस 88 किती होईल बरं, टॅन 120 डिग्री होईल. आता टॅन 120ची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे का बरं स्टँडर्ड, नाही आहे का, नाही आहे. मग कसं लिहिताल बरं याला, इथं अलाइड अँगलचा फॉर्म्युला वापरायचा. याला तुम्ही असं लिहू शकता 90 प्लस 30, 90 प्लस 30. आणि टॅन ऑफ 90 प्लस थिटा आला तर मी तुम्हाला सांगितलं की रेशो चेंज होतो. 90 प्लस थिटा आला, 90 मायनस थिटा आला तर रेशो चेंज होतो. 180 प्लस थिटा, 180 मायनस थिटा आला तर रेशो चेंज होत नाही. म्हणजे टॅनचा काय होणार आहे, हा क्वाट होणार, क्वाट 30. आणि क्वाड्रंट कुठला आहे बरं, 90 प्लस 30 म्हणजे सेकंड क्वाड्रंट आहे. सेकंड क्वाड्रंट असेल तर क्वाट कसा येतो, तिथं निगेटिव्ह येतो, निगेटिव्ह येतो. आणि क्वाट 30ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, क्वाट 30ची व्हॅल्यू किती असते, तुम्ही कॅल्सीमध्ये पण टाकू शकता, ती √3 असते.
मायनस √3. √3/2 येतं का? फक्त √3 असेल, चेक कर. कॉट फक्त √3 आहे, कॉट आहे त्या लक्षात घ्या. कॉस 30 जे असते √3/2, पण इथं कॉट आहे, कॉट 30 डिग्री असतो √3. ठीक आहे, आणि तो मायनस आहे म्हणून मायनस. फक्त इकडं लक्षात घ्या की हा जो प्रॉब्लेम होता ना, हा खूप एकदम सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये तुम्हाला सॉल्व झाला. स्टँडर्ड व्हॅल्यू भेटली त्याची. स्टँडर्ड व्हॅल्यू भेटली म्हणजे या दोघांमधला जो डिफरन्स आहे, या डिफरन्सने तुम्हाला डायरेक्ट किती आला होता, तो tan 45 डिग्री आला होता. म्हणजे स्टँडर्ड अँगल आला, आन्सर तुमचं 1 आलं. पण बऱ्याच वेळा तुम्हाला असं स्टँडर्ड अँगल नाही येतं, असं tan 120 जर आला तर मग tan 120ला कसं लिहायचं, 90 + 30. आणि 90 + 30 आला, 90 प्लस कुठलाही अँगल आला तर त्या टॅनचा कॉट होऊन जाईल. ठीक आहे, अशा पद्धतीचं आपण एक लक्षात ठेवा. आणि हे तुम्ही कॅल्सीवर टाका, कॉट 30ची व्हॅल्यू √3 येते. क्लिअर आहे? चला आता बघा, पुढचा एक प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू. हा पण कॉट, हां तुमच्या कॅल्सीमध्ये जर कॉट नसेल तर कॉट म्हणजे 1/tan असतो. तुम्ही 1/tan टाकलं तरी चालतं. 1/tan 30 टाक, 1/tan 30. कारण कॉट तुमच्या कॅल्सीमध्ये नाही आहे ना कॉट, त्यामुळे त्याला 1/tan टाका. 1/tan 30 टाका, √3 आन्सर येईल. 1/tan 30 टाकलं होतं का? तर ते कॉट म्हणजे 1/tan असतो, असं टाकलं तरी चालतं. चलो क्लिअर आहे? बघा आता अजून एक पुढचा एक क्वेश्चन घेऊ आपण. बघा नेक्स्ट जो आहे, आता नेक्स्ट तुम्हाला सोडवता येईल का? तो ट्राय करा बरं, बघू ज्याला जमते त्याने ट्राय करा. बघा आता पुढचा एक प्रश्न आहे कुठला, इफ tan A = 1/2 दिला. बघा आता गिवनमध्ये काय काय दिलेलं आहे तुम्हाला. सगळ्यात पहिलं तर गिवनमध्ये तुम्हाला दिलं आहे tan A = 1/2 दिला आहे. अजून काय दिलं आहे, tan B = 1/3 दिला आहे. आणि फाइंड काय करायचं बरं आपल्याला इथं, टू फाइंड मध्ये आपल्याला काढायचं आहे tan of A + B. tan of A + B आपल्याला फाइंड आउट करायचं. मग बघा तुम्हाला इथं फॉर्म्युला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे. मग लिहा तिथं वी नो दॅट. बघा जेव्हा आपण याचं सोल्युशन करणार की नाही, तर सोल्युशन करत असताना तुम्हाला तिथं माहिती आहे वी नो दॅट. काय माहिती आहे तुम्हाला, tan of A + B = काय असतो तो, tan A + tan B अपॉन 1 - tan A × tan B. आता ठेवा इथं व्हॅल्यू. tan A ची व्हॅल्यू किती आहे, 1/2 प्लस tan B ची व्हॅल्यू किती आहे, 1/3 डिवायडेड बाय 1 - 1/2 × 1/3. हे तुम्ही कॅल्सीवर टाका. जर तुम्हाला हे वन टाईम कॅल्सीवर नाही टाकता आलं तर तुम्ही थोडं कॅल्सीवर टाका. अगोदर न्यूमरेटर कॅल्सीवर टाका. बघा न्यूमरेटर कॅल्सीवर टाका. 1/2 + 1/3 किती येतं सांगा. 1/2 + 1/3 किती येतं, 5/6. बघा हा आला 5/6 अपॉन 1 मायनस, आता हे टाका 1/2 × 1/3 किती होईल, तो 1/6 होईल. आणि ह्याला जर तुम्ही सोडवलं तर 5/6 अपॉन हा पण काय होणार आहे 5/6, म्हणजे 5/6/5/6 किती होईल 1. म्हणजे तुमचा आन्सर येतं tan of A + B चं 1. क्लिअर आहे का? हे कॅल्क्युलेशन जरी तुम्हाला थोडंसं गोंधळ झाला तर तुम्ही बिंदास कॅल्सीवर टाका, तुमचा आन्सर तिथं येऊन जातील. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं सिम्पल आहे हे प्रॉब्लेम पण खूप सिम्पल आहेत. हे प्रॉब्लेमला पण तुम्ही चांगल्या पद्धतीनं तिथं म्हणजे लक्षात घ्या. ठीक आहे, चलो क्लिअर आहे. बघा आता एक आपण याचा प्रॉब्लेम घेऊ. हा साईनवाला. आता साईन 3θ एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. हा प्रॉब्लेम 1-2 वेळा आलेला आहे, त्यामुळं तुम्ही फक्त याचा फॉर्म्युला जरी लक्षात ठेवला तरी चालतं साईन 3θ. तर लक्षात घ्या, साईन 3θ फॉर्म्युला माहिती आहे का तुम्हाला कोणाला? बघा साईन 3θ फॉर्म्युला असतो साईन 3A = 3 sin A - 4 sin³ A. हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा साईन 3A. ठीक आहे, साईन 3A फॉर्म्युला काय असतो, 3 sin A - 4 sin³ A. 2-3 वेळा आलेला आहे हा प्रॉब्लेम, त्यामुळे तुम्ही इथं लक्षात ठेवा. मग बघा आता साईन A ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. किती आहे बरं साईन A ची व्हॅल्यू, 0.4 आहे की नाही. बघा साईन A ची व्हॅल्यू 0.4 आहे. मग ठेवा इथं व्हॅल्यू साईन 3A = 3 × साईन A ची व्हॅल्यू किती आहे 0.4 आहे ना साईन A ची व्हॅल्यू. बघा साईन A ची व्हॅल्यू ठेवा 0.4 मायनस 4 × साईन A ची व्हॅल्यू 0.4 चा क्यूब. ठेवा बरं हे कॅल्क्युलेशन, 4 × 3 = 12 होणार, 1.2 मायनस तुम्ही डायरेक्ट कॅल्क्युलेट टाका हे सगळं वन टाईम. चला
टाका हे सगळं वन टाईम कॅल्सीमध्ये. किती उत्तर येतं सांगा साइन 3h. सांगा किती आलं. 0.944 करेक्ट आहे. 0.944. बघा अशा पद्धतीनं तुम्हाला याच्यावर पण जर प्रॉब्लेम आला, मल्टिपल अँगलवर पण जर प्रॉब्लेम आला तर तो तुम्हाला अशा पद्धतीनं सोडवता आला पाहिजे. क्लिअर आहे. क्लिअर आहे सर्वांना. 2-2 मार्क्ससाठी असे प्रॉब्लेम एक्झाममध्ये येऊ शकतात. आता तुम्ही जर प्रिवियस इयरचे जर पेपर बघितले तर तुमच्या लक्षात येईल प्रिवियस इयरच्या मॅक्सिमम पेपरमध्ये तुम्हाला या टाईपचे प्रश्न जे आहेत ते परीक्षेत आलेले आहेत. ठीक आहे. बघा एक विंटर 23चा पण पेपर आहे, त्यामध्ये साइन 15चा प्रश्न आलेला आहे. हा पण आपण घेतला आहे. जवळजवळ तुमच्याकडे जेवढे पण PYQs आहेत के स्कीमचे, या PYQsमध्ये सगळे या टाईपचे प्रश्न आलेले आहेत. त्यामुळं या टाईपचे जर प्रश्न आले तर तुम्हाला ते सोडवता आले पाहिजे. हा तर 4 मार्कला आलेला आहे. हा प्रश्न जो आहे ना हा 4 मार्कला आलेला आहे. हा 1/2 1/3 वाला 4 मार्कला आलेला आहे. त्यामुळं लक्षात घ्या, याला तुम्ही इग्नोर करू नका. ह्या टाईपचे प्रश्न करा किंवा असं कोणत्याही या टाईपमधला आला ना तर तुम्ही लक्षात घ्या किती फॉर्म्युले आहेत. 1 2 3 4 5 6 एवढे 6 फॉर्म्युले चांगले लर्न करा. या 6 फॉर्म्युल्यावर बेस तुम्हाला प्रॉब्लेम आला तर 2 मार्क तुमच्या इथं कन्फर्म होणार आहेत. बघा 2 मार्क लॉगॅरिथमचे कन्फर्म झाले, 2 मार्क या ट्रिग्नोमेट्रीचे कन्फर्म झाले. ठीक आहे. आता आपण 2 मार्कचा परत कुठला टॉपिक येतो. हां डेरिव्हेटिव्हचा पण येतो. तुम्ही डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले वगैरे लर्न आहेत का सगळे चांगले. जर तुम्हाला डेरिव्हेटिव्हचे सगळे फॉर्म्युले वगैरे लर्न असतील तर डेरिव्हेटिव्ह करा, अदरवाईज डेरिव्हेटिव्हला स्किप केला तुम्ही तरी चालतं, कारण आता वेळ कमी आहे. 2 दिवसात तुम्हाला पासिंगची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे तर मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला पासिंग स्ट्रॅटेजीमध्ये तुम्हाला हे 2-2 मार्कचे सगळे क्वेश्चन कव्हर करायचे आहेत. बघा लॉगॅरिथमचे आपण घेतले, ट्रिग्नोमेट्रीचे घेतले. चला आपण स्ट्रेट लाईनचे घेऊ आता पुढच्या सेशनमध्ये. ठीक आहे. तर तुम्ही हे सर्वांनी 20-25 मिनिटाचा जरी व्हिडिओ असला तुम्ही 1च्या-1.5च्या स्पीडने बघा, तुम्हाला तिथं हे कव्हर होऊन जाईल. ठीक आहे. चला पुढच्या सेशनमध्ये आपण स्ट्रेट लाईन घेऊ. ओके. चला इथं थांबू आपण.